वेड भाग 44. श्री अजूनही निर्विकारपणे तिच्याकडे पाहत होता. एवढा पण विचार नको करूस, परत अशी संधी तुला भेटणार नाही. मैथिली हवी असेल तर माझ्यासोबत हात तू मिळवूच शकतोस. उजवा हात श्री समोर धरतच वनिशा म्हणाली. श्रीने मोबाईल हातात घेतला. आतापर्यंत वनिशाचं जेवढं बोलणं रेकॉर्ड झालं होतं तेवढी रेकॉर्डिंग त्याने निनादला पाठवून दिली. प्रेम केलंय मी मैथिलीवर, इवन अजूनही करतोय आणि शेवटपर्यंत करत राहील. तुझ्या एवढा निर्दयी मी नाही जे माझ्या प्रेमाला तिच्या प्रेमापासून लांब करेल. तिच्या नजरेत निनादबद्दलचं प्रेम न दिसण्या इतपत मी आंधळा नाही. मी प्रेम केलंय अँड आय रिस्पेक्ट माय लव्ह. निनादबद्दल बोलशील तर ही इज जेम. हुशार, मेहनती आणि मैथिलीला साजेल असा आहे तो. त्याला लोअर ग्रेड बोलण्यापेक्षा तू तुझे स्वतःचे विचार किती लोअर ग्रेडचे आहेत ते बघ. मैत्री आणि प्रेम या नात्यासाठी कलंक आहेस तू. प्रेम मिळवण्यासाठी मैत्री केलीस आणि मिळालेलं प्रेम लांब गेलं, तसं मैत्री या शब्दावर कलंक फासायला निघालीस तू. मी तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीच्या वागण्यात कधीच नाही येणार. मी आपल्यातील बोलणं रेकॉर्डिंग करून निनादला व्हॉट्सअप केले. तसंही निनादला त्याच्या घरी फोटो कोणी पाठवायचं हे कळलं होतंच. त्याच्याकडूनच तर मला निनावी फोन करून करायचं हे कळलं. म्हणून तर मी तुझ्यापर्यंत पोहोचलो आणि तुला भेटायला इथपर्यंत आलोय. तसं पण निनाद मैथिलीला घेऊन पुण्यात यायला निघालाच आहे. जसा माझ्यासोबत हात मिळवणी करत होतीस तसा मैथिली सोबत पण कर. बघ ती करते का. श्री हसतच म्हणाला. वनिशा एकटीच हसू लागली. तिला असं हसताना बघून श्रीचे रुंदावलेले ओठ आपसुकच अरुंद झाले. डायलॉग किती भारी मारलेस तू, ते पण अशा व्यक्तीच्या पुढे जी या सगळ्यातून पुढे गेलीये. प्रेमाची रिस्पेक्ट तू करू शकतोस कारण तुझं नातं प्रेमाच्या अलीकडे तर होतच, सोबत मैत्रीच्या सुद्धा अलीकडेच राहिलेलं. अव्यक्त प्रेम तुझं अव्यक्तच राहिलं, म्हणूनच तर तू माझ्या भावना समजू शकत नाहीस. माझं प्रेम मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या सुद्धा पलीकडे गेलं. त्यानंतर तेच प्रेम जे मला एका आभासी जगात नेऊन स्वप्न दाखवून परत घरी सोडून गेलं, ते सुद्धा माझ्याजवळ न परतण्यासाठी मग मी कसं सहन करणार. दुसऱ्या मुलीच्या हातात हात गुंतवत फेरफटका मारणाऱ्या माझ्या प्रेमाला बघून मी त्याची रिस्पेक्ट करावी असं म्हणणं आहे का तुझं. का त्याला तिच्यासोबत सुखी बघून मी सुखी व्हावं असं तुझं म्हणणं आहे. माझं मन एवढं मोठं अजिबात नाही जे मी हे सगळं सहन करेन. मी या सगळ्याला विरोध केला आणि ऋषीने माझ्या विरोधाला जुमानले नाही. त्याने त्याचं तेच सुरू ठेवलं. तेव्हा कुठे मी मैथिलीच्या माध्यमातून त्याला त्रास देऊ लागली. मैथिलीला त्रास देताना मला आनंद भेटत होता असं अजिबात नाही, पण ती त्रासात आहे हे बघून त्याला त्रास होत होता, म्हणून मी आपल्या आत सुखावत होती. उलट मी फोन करून त्याला सांगायची, तुझ्या बहिणीसोबत आज असं झालंय, तुझ्या बहिणीला कोणीतरी त्रास देतोय. त्यावेळेला त्याची जी अवस्था व्हायची ना, ती त्याची व्याकुळता बघून मला खूप छान वाटायचं. मनीषा म्हणाली. प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळतच असते. तू फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघायला हवी होतीस. तुला साईबद्दल सगळं माहिती होतं. तू मैथिलीसोबत बोलायला हवं होतंस, पण तू त्याच्या आजारपणाचा फायदा घेतलास. वर त्याच्या नावाचा फेक आयडी बनवून मैथिलीला त्रास दिलास. तिने पण आपल्याला नक्की साईच मेसेज करते की दुसरं कोणी याची शहानिशा न करता त्याला जाब विचारायला पुण्याला यायला निघाली. नंतर पुन्हा तुला तुझा डाव साधायचा होता म्हणून तू तिला पुण्याला येण्यापासून अडवलं. आपल्याला मैथिलीने बोलवलंय म्हटलं तर साई पण कॉफी शॉप मध्ये आला, पण त्याला काय माहिती की त्याच्या नावाचा आणि त्याच्या आजारपणाचा फायदा कोणीतरी घेतोय. आपल्या बहिणीला त्रास देतोय म्हणून मैथिलीचा भाऊ हवं नको ते त्याला बोलला. खूप हळवा आहे साई. गोष्ट लगेचच मनाला लावून घेतो आणि तेच झालं. मैथिलीच्या भावाचं बोलणं इतकं त्याच्या मनाला लागलं की स्वतःचं जीवन संपवायला निघालेला तो. हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर झाला असता तर काय झालं असतं याची जरा तरी कल्पना आहे का तुला. तुझ्या सुडाने त्याच अख्खं कुटुंब बर्बाद झालं असतं. मैथिलीची काही वेगळी अवस्था नव्हती. तिला होणारा त्रास सुद्धा मी स्वतः जवळून पाहिलाय. तुझ्या हातात सगळं होतं ग. तू तुझे कर्म चांगले ठेवले असते तर तुला तुझ्या चांगुलपणाचं फळ नक्कीच भेटलं असतं. तू खूप चुकीचं वागलीस आणि अजूनही तुला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही हे बघून खूप वाईट वाटतंय. प्रेमाला प्रेमाचं पांघरून हवं असतं तेव्हा कुठे त्या प्रेमाला प्रेमळ अशी ऊब लागते. तुझे विचार, तुझ्या प्रेमाबद्दलच्या भावना ऐकून त्यात प्रेम कमी आणि स्कॅरीनेसपणा जास्त वाटला मला, जो सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करायलाच निघालेला. श्रीने असं म्हणताच वनिशा एकटक त्याच्याकडे बघतच राहिली.
माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुला. तुझ्या या बदल्याच्या आगीत माझ्या मित्राला मध्ये नको घेऊस. आत्ता कुठे तो मला खऱ्या अर्थाने हॅप्पी दिसतोय. त्याला हॅप्पी राहू देत. अजून स्वार्थी नको बनूस. बस कर हे सगळं. खूप नाती गमावलीस तू, सोबत सगळ्यांचा विश्वास देखील. मैथिलीवर तिच्या भावाचा राग काढणं खरंच चुकीचं आहे. तिच्या भावाची शिक्षा तिला नको देऊस. तिला निनादसोबत सुखाचा संसार करू देत. मी रागात जास्तच बोलून गेलो असेल तर सॉरी. काळजी घे तू तुझी. तुझ्या आयुष्यात सुद्धा सगळं काही ठीक होईल. डोंट वरी. बट प्लीज साईला या सगळ्याचा त्रास नको देऊ. म्हणत श्रीने डोळ्यांवर गॉगल चढवला आणि तो तिथून निघून गेला. वनिशा तिथेच बसून स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. बॅगेत असणारा तिचा मोबाईल रिंग झाला. तसं ती विचारांच्या तंगरीतून बाहेर आली. बॅगेत हात खुपसून तिने मोबाईल बाहेर काढला. मैथिलीचं नाव तिला मोबाईल स्क्रीनवर दिसलं. मोबाईल तिने तसाच बॅगेत खुपसला. बॅग खांद्यावर अडकवत ती घरी जायला निघाली. अहो, ती फोन नाही उचलत आहे, मैथिली निनादला म्हणाली. फोन करण्यापेक्षा डायरेक्ट भेटच तिला, निनाद म्हणाला. मला मनापासून असं वाटतंय की हे सगळं ती करत नसणार. माझा विनीवर पूर्ण विश्वास आहे, मैथिली वनिशाला पुन्हा फोन लावतच निनादला म्हणाली. निनादची समजूत काढायला पुढे काय बोलायला जाणार तोच त्याला व्हॉट्सअपवर मेसेज आला. श्रीने पाठवलेली रेकॉर्डिंग त्याला आली होती. त्याने गाडीतच ती रेकॉर्डिंग चालू केली. वनिशा आणि श्रीचं संभाषण ऐकून मैथिलीला जबर धक्काच बसला. डोळे काठोकाठ पाण्याने भरले. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने निनादकडे पाहिलं. तिच्या गाल्यावरून अश्रू ओंघळून वाहणार त्याआधीच निनादने तिला जवळ ओढलं. अशा छोट्याशा गोष्टीवरून अजिबात म्हणजे अजिबात रडायचं नाही हा, निनाद तिला दम देतच म्हणाला. येणाराहून का आवरत मैथिलीने स्वतःला शांत केलं. मुंबईला मागे टाकत पुण्याचा रस्ता गाडीने धरला होता. अधूनमधून एखाद दुसरा डोंगर मागे जाताना दिसत होता. झाडे झुडपे वेगाने मागे जात होती. त्याच वेगाने मैथिलीच्या मनातून वनिशासोबत घालवले क्षण, तिच्यासोबतच्या गोड आठवणी पुसल्या जात होत्या. निनादच्या छातीवर डोकं टेकून ती शांत बसली होती. तिच्या दंडावरून प्रेमाने हात फिरवत तिला धीर देण्याचं काम निनाद करत होता. मला तिला भेटायची इच्छाच नाही. तिला भेटून मला खूप त्रास होईल. मी दादाला भेटेल फक्त, पण मला माझ्या घरी नाही जायचंय. आई अप्पांसमोर या सगळ्या विषयावर बोलायला मला नाही जमणार, मैथिली म्हणाली. आपण दादाला बोलवून घेऊया, निनाद मैथिलीची समजूत काढतच म्हणाला. मैथिलीला त्याचं म्हणणं पटलं. ठरलेल्या ठिकाणी येईपर्यंत मैथिली निनादला अगदी घट्ट भिलगून होती. निनादच्या नकळत डोळ्यातून येणारे अश्रू ती पुसत होती. हवेची झुळूक गेल्यावर थंड करत होती. डोळे थकले तसं ती झोपी गेली. श्री हॉटेलवर आला. त्याने खोलीत पाऊल ठेवताच साईराजने त्याची कॉलर धरत त्याला बेडवर ढकललं. क्षणाचाही विलंब न करता दरवाजा पायाने लोटत तो श्रीच्या पोटावर जाऊन बसला. 5 वाजल्यापासून तुझी ते शोरूम मध्ये वाट बघत होतो. 5चे 6 वाजले तरी तुझा पत्ता नाही. फोन केला तर तुझा फोन लागत नाही. मला एकट्याला त्या शोरूम मध्ये टाकून कुठे गेलास? खरं खरं सांगायचं. हाताची मूठ श्री समोर धरतच साईराज म्हणाला. मी तुलाच शोधत होतो यार, श्री म्हणाला. तुला साईचा डिशूम द्यावाच लागेल वाटतं, साईराज म्हणाला. श्री त्याला अडवेपर्यंत साईराजने त्याच्या पोटावर मूठ आठवली सुद्धा. साई, कळवळतच तो म्हणाला. पोट धरायला जाणार तसं साईराजने त्याचा हात पकडला. कुठे गेलेला श्री? साईराजने नजरेत राग आणतच विचारलं. कुठे नाही, श्री वाक्य पूर्ण करणार तोच साईराजने रागात पुन्हा त्याच्या पोटात बुक्का मारला. मगासच्या प्रहारापेक्षा साईराजचा आत्ताचा प्रहार श्रीचं पोट थोडं जास्तच दुखवून गेला. लास्ट विचारतोय मी, तू कुठे गेलेला श्री? मला तुझा खूप म्हणजे खूप राग आलाय. श्रीची कॉलर धरतच साईराज रागातच त्याला म्हणाला. पोट दुखतंय साई, प्लीज उठ, श्री कळवळतच म्हणाला. मला आधी सांग कुठे गेलेला असते, आणि हा माझा मोबाईल तुझ्याकडे काय करतोय ते सुद्धा मला सांग. साईराजने खिशातून स्वतःचा जुना मोबाईल काढत श्री समोर धरला. तुझा मोबाईल कुठे भेटला तुला? श्रीने घाबरतच विचारलं. तू मला अजिबात प्रश्न करायचा नाहीस हा. मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं फक्त तू देणार आहेस, कळलं? श्रीला राग दाखवतच साईराजने विचारलं.
काय एवढा राग करतोयस? श्रीने पुन्हा विचारलं. निनादची होणारी बायको मैथिली आहे हे तुला माहिती होतं ना, म्हणून तू मला त्याच्या लग्नाला जाऊ दिलं नाहीस. मुद्दाम लांब रिसॉर्टवर नेलंस. किती मोठा गेम खेळलास तू माझ्यासोबत. साईराज ओरडला. वेडा आहेस का? मी असं काही नाही केलंय. श्री म्हणाला. खोटं बोलू नकोस हा श्री, मला राग येतोय. म्हणत साईने रागातच श्रीच्या पोटात बुक्का मारला. साई, मी मरेल यार. श्री डोळ्यातून पाणी काढतच म्हणाला. मग तुझ्यासोबत मी पण तिथे स्वर्गात येईल आणि तिथे पण तुला असंच मारेल. जोपर्यंत माझा राग शांत होत नाही तोपर्यंत तुला मारणार मी. साईराज म्हणाला. आपण मेल्यावर पक्का स्वर्गात जाऊ? श्रीने विचारलं. तू तुझ्या हाताखालच्या एम्प्लॉईजवर इतका अन्याय केलास, तुला स्वर्गात जागा मिळणं कठीण आहे. पण माझ्या रेफरन्सवर तुला तिथे एंट्री भेटेल. डोंट वरी. पण तू आता खरं सांग, काय ते मला बोलला नाहीस ना, मग उद्याची एंगेजमेंट खरंच कॅन्सल करावी लागेल आपल्याला. साईराज म्हणाला. मैथिलीचं लग्न झाल्यावर मला कळलं की तिने निनाद सोबत लग्न केले. तू ऑफिसमधल्या इतर कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहू नये म्हणून मी मोबाईल तुझ्याकडून काढून घेतला. मैथिली तिच्या लाईफमध्ये पुढे केली आहे साई. तू परत तिच्यात गुंतून महिमावर अन्याय नको करूस यार. महिमा खूप प्रेम करते तुझ्यावर. श्री साईराजला समजावतच म्हणाला. पागल आहेस का? जे मी महिमाला सोडून मैथिलीकडे परत जाईल असं वाटलं तुला? नकोय मला ती मैथू. आय लव्ह महिमा सो मच अँड आय एम हॅपी विथ हर. साईराज म्हणाला. डॉक्टर भट्टीने दिलेलं औषध घेतलेलं दिसतंय तू. श्री साईराजची मस्ती करतच म्हणाला. तुला मस्ती सुचतेय? तू थांबच. म्हणत साईराजने श्रीच्या बोटात बुक्का मारला. साई. श्री वेदनाभरी नजरेने साईराजकडे बघतच राहतो आणि डोळे मिटतो. श्री, मला तुझी सगळी नाटकी माहिती आहेत. मी नाही फसणार, सो स्टॉप डुईंग ड्रामा. तसं पण तुला कसं जागं करायचं मला माहितीये. म्हणत साईराज श्रीला गुदगुला करू लागला. श्री निश्चित पडून होता. श्री. साईराज त्याला आवाज देऊ लागला. घाबरतच तो त्याच्यावरचा बाजूला झाला. श्री, मस्ती करतोयस ना तू माझी? साईराज श्रीच्या गालावर ठोपतातच म्हणाला. श्री, उठ ना. पक्का मारत नाही तुला. आय एम सॉरी. प्लीज उठ ना लेका. आय एम स्कॅरिंग नाऊ. जोरजोरात श्रीला हलवतच तो म्हणाल. पण श्री काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. टीपॉयवर ठेवलेल्या पाण्याचा ग्लास साईराजने हातात घेतला. श्रीच्या चेहऱ्यासोबत संपूर्ण बेड त्याने भिजवला तरी पण श्री डोळे उघडतच नव्हता. आता मात्र साईराजला रडू आवरता येत नव्हतं. काय झालं असेल श्रीला? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.